जय भीम. फेसबुकवरील सर्व मित्रांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि सप्रेम जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 191वी जयंती मोठ्या उत्साहात, भलेही लॉकडाऊनचा कार्यकाळ असला तरीही घराघरात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव प्रत्येक मराठी अस्मितेचं नाव आहे, प्रत्येक भारतीय अस्मितेचं नाव आहे. एवढंच नव्हे तर हे जागतिक अस्मितेचं नाव आहे. तेव्हा या अस्मितेच्या निमित्ताने आज तुम्हा सर्वांशी एका विषयाच्या अनुषंगाने संवाद साधावा अशी इच्छा मनामध्ये आली. तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पूर्ण आयुष्य आहे, हे आयुष्य मांडायचं म्हणजे आणि त्यांचा पूर्ण संघर्षमय प्रवास मांडायचा म्हणला तर खूप त्याला वेळ लागेल. आणि म्हणूनच मी असं ठरवलं की त्यांचा एक घटक घ्यावा आणि त्या घटकाच्या अनुषंगाने तुमच्यासमोर मांडणी करावी. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर त्यांच्या एका विशेष गुणाबद्दल, म्हणजे आज आंबेडकर जगाला अर्थतज्ञ म्हणून माहीत आहेत, कायदेतज्ञ म्हणून माहीत आहेत, इतिहासतज्ञ म्हणून माहीत आहेत, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून माहीत आहेत, शिक्षण तज्ज्ञ म्हणून माहीत आहेत, पत्रकार म्हणून माहीत आहेत, एक धर्मतत्ववेत्ता म्हणून माहीत आहेत, एक राजकीय नेता म्हणून माहीत आहेत. अशा वेगवेगळ्या आघाड्यावर या माणसाने आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. परंतु त्यांच्या एका विशेष अंगाने आज तुमच्याशी बोलावं असं मला वाटलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं ती म्हणजे पुस्तक. पुस्तकाला जर समार्थी शब्द द्यायचा झाला तर मला असं वाटतं तर आंबेडकरांचं नाव तिथं निश्चितपणे द्यावं. इतकं पुस्तकांचं आणि आंबेडकरांचं एकदम घनिष्ठ नातं आहे. आणि म्हणून आज माझ्या व्याख्यानाचा किंवा फेसबुक लाईव्हचा विषय आहे पुस्तके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाकडे आपण जर गेलो तर त्यांच्या बालपणापासूनच त्यांचा आणि पुस्तकांचा संबंध कसा आला हे आपल्या लक्षात येईल. डॉक्टर रामजी आंबेडकर हे एक शिक्षित गृहस्थ होते, सुभेदार होते आणि इंग्रजी सैनिकी शाळेमध्ये ते शिक्षक असल्यामुळं एक वाचनाचा, एक ग्रंथांचा एक वारसा त्यांच्या घरामध्ये होता. आणि तोच वारसा त्यांनी आपल्या भीमरावामध्ये रुजवला. आणि म्हणून भीमरावांना वाचनाची गोडी लागली. इतकी गोडी लागली की भीमराव फक्त शाळेतील पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागली. आणि गोडी इतकी लागली की त्यांना पुस्तकाची भूक लागली. माणसाला वेगवेगळ्या भूका असतात, परंतु हा महामानव जरा वेगळा होता. या माणसाला पुस्तकाची भूक होती, या माणसाला ज्ञानाची भूक होती. ते आपल्या वडिलांना म्हणायचे की मला आणखीन पुस्तके द्या. पुस्तकासाठी ते आपल्या वडिलांकडे हट्ट धरायचे. म्हणजे खरं तर आजच्या मुलांनी, आजच्या लहान मुलांनी, जी मुलं शाळेत जातात, आपण बघतो की ती पालकांकडे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हट्ट धरतात. खाऊसाठी हट्ट धरतात, खेळीसाठी हट्ट धरतात, मोबाईलसाठी हट्ट धरतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहानपणी या सर्व गोष्टींना बाजूला करून फक्त ते आपल्या वडिलांकडे म्हणायचे मला पुस्तकं द्या, मला पुस्तकं वाचायची आहे. आणि वडिलांची परिस्थिती म्हणावी तेवढी, आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. अशा वेळी रामजी काय करायचे तर रामजी आपल्या विवाहित झालेल्या मुलींच्या घरी जायचे, तिच्याकडून पैसे उसने घ्यायचे किंवा त्या मुलींकडून दागिना उसना घ्यायचे, तो गहाण ठेवायचे आणि तो दागिना गहाण ठेवून त्याची पुस्तके विकत आणून ती भीमरावांना द्यायची. आणि भीमराव अतिशय आदर्शासारखी ती पुस्तकं वाचायची. कारण आंबेडकरांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की या जगात मला सगळ्यात जवळचं कोण असेल तर ती पुस्तकं आहेत. आणि खरोखर या त्यांच्या घडण्याच्या वयात आंबेडकरांनी अक्षरशः खूप पुस्तकं वाचली. आणि रामजींसारखा एक जागरूक पालक, जागरूक पिता त्यांच्या पाठीशी उभा राहिला. असं म्हणतात की आंबेडकरांच्या अभ्यासाला, म्हणजे आंबेडकर पहाटे उठून अभ्यास करावे, त्यांनी अभ्यास करावा म्हणून रामजी स्वतः पहाटे 2 वाजेपर्यंत जागायचे, भीमरावांना उठवायचे, भीमरावाला अभ्यासाला बसवायचे आणि नंतरच ते झोपायचे. खऱ्या अर्थाने आज पालकांनी रामजींसारखं व्हावं असं मला वाटतं की आंबेडकर घडायचे असतील तर पालक सुद्धा कोणत्या कोणत्या प्रतिष्ठेचा त्याग, कोणत्या स्तरावरचा त्याग त्यांनी केला पाहिजे याचं एक आदर्श उदाहरण, आदर्श पालक होतो म्हणजे रामजी आंबेडकर. आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण रामजी आंबेडकरांना म्हणायचे की आपण गरीब आहोत, तू भविष्यात गरीब राहिलास तरी चालशील, पण मला तू विद्या संपन्न झालेलं तुला बघायचं. हा आत्मविश्वास रामजीने आंबेडकरांना दिला, भीमरावांना दिला. नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की भीमराव
पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेले, इन्फिल्टन स्कूलमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. आणि सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण करणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी ठरले, पहिले अस्पृश्य विद्यार्थी. आणि त्याच्यामुळे निश्चितच सर्वांना हा अभिमान वाटला, गौरव वाटला. आणि म्हणून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये कृष्णाजी अर्जुन किळुस्कर या नावाच्या शिक्षकांनी आंबेडकरांना एक पुस्तक भेट दिलं त्यांच्या यशाबद्दल. आणि मित्रांनो, याचं पुस्तकाचं नाव आहे गौतम बुद्धाचे चरित्र. आणि आपण म्हणतो की आंबेडकरांनी धर्मांतर केलं, पण बुद्ध धर्माचा किंवा गौतम बुद्धांचा पहिला संस्कार या पुस्तकाच्या माध्यमातून आंबेडकरांवर झाला. आंबेडकर असं म्हणतात की मी ते पुस्तक वाचलं आणि मी प्रभावित झालो, गलबलून गेलो. त्या पुस्तकाने मला हलवून सोडलं. कारण तोपर्यंत आंबेडकरांना रामायण महाभारतासारखी पुस्तकं माहीत होती, परंतु गौतम बुद्धाचा एक विद्रोही विचार, एक प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देणारा विचार त्यांनी वाचला. आणि तो त्यांचा पहिला संबंध आहे. म्हणजे कृष्णराव अर्जुन किळुस्करांनी जे गौतम बुद्धाचे चरित्र नावाचं पुस्तक आंबेडकरांना दिलं, तो त्यांच्यावरचा पहिला संस्कार आहे. त्याच्यामुळे आंबेडकर अचानकच बौद्ध धर्माकडे वळले असं आपण म्हणू शकत नाही. तो संस्कार त्या वयापासून त्यांच्या आयुष्यामध्ये आला. नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी गेले. परदेशी गेल्यानंतर अनेकांना वेगवेगळी वळणं लागतात, परंतु आंबेडकरांनी असं कोणतंही व्यसन, कोणतंही दुर्वर्तन, कोणतंही वाईट वळण आपल्या स्वतःला लागू दिलं नाही. त्यांनी फक्त अभ्यास एके अभ्यास आणि पुस्तक एके पुस्तक एवढाच मार्ग अवलंबला. असं म्हणतात बघा की ग्रंथालयात जाणारे, तिथले जे ग्रंथालय होतं, लंडनलाही ते नंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या शिष्यवृत्तीवर गेले होते. या ग्रंथालयात जाणारे पहिले वाचक भीमराव असायचे, बाबासाहेब असायचे. सकाळी 8 वाजता ते आतमध्ये जायचे, पुस्तकांचे संदर्भ तपासत बसायचे, पुस्तकामध्ये ते वाचून घडून गेलेले असायचे, पुस्तकांच्या वेढ्यात, पुस्तकांच्या गराड्यात ते असायचे. आणि संध्याकाळी 5 वाजता तिथून ते बाहेर पडायचे. या दरम्यान त्यांना दुपारी भूक लागायची, म्हणून त्यांनी काय केलं तर ते काही ब्रेडचे, सँडविचचे तुकडे सोबत घेऊन जायचे आणि मध्यंतरात किंवा ते पुस्तक वाचता वाचता ते खायचे. परंतु तिथल्या कर्मचाऱ्याचे हे लक्षात आलं आणि त्यांनी ते खाण्यास मनाई केली. अशा वेळी आंबेडकरांनी पोट मारून, भूक मारून सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत त्या ठिकाणी बसून अभ्यास केला आहे, वाचन केलं आहे, मनन केलं आहे, संदर्भ तपासलेले आहेत. हा एवढा मोठा त्याग त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. तिथून ते जेव्हा घरी परत यायचे तेव्हा भूक अतिशय प्रचंड लागलेली असायची. परंतु मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानाची भूक असणारा माणूस, पुस्तकाची भूक असणारा माणूस घरी आल्यावर 1 रोटी खायचा, 1 ग्लास काहीतरी बोहरीन नावाचं पेय प्यायचा आणि त्यावरच त्यांची ती भूक भागायची. पुन्हा हा माणूस थोडा वेळ आराम करायचा आणि पुन्हा पहाटेपर्यंत जागायचा. त्यांचे जे खोलीमधले मित्र असायचे ते त्यांना म्हणायचे की अरे आता किती वेळ झालाय, तू इतका का जगतोस, इतका अभ्यास का करतोस. त्यावेळेस बाबासाहेब त्यांना म्हणायचे की अरे माझ्याकडे वेळ कमी आहे आणि पैसाही कमी आहे, मला एक कमी वेळात खूप शिकायचंय, माझ्या समाजासाठी, माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मला खूप शिकायचंय आणि मला वेळ कमी आहे, त्यामुळे मी आदेशासारखा हे वाचन करतो. नंतर आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये गेल्यानंतर लंडन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी अनेक पदव्या घेतल्या. खरं तर या पदव्या घेण्यासाठी असं म्हणतात की त्यांनी ज्या लंडन युनिव्हर्सिटीमधून पदव्या घेतल्या त्या पदव्या आहेत डॉक्टर ऑफ सायन्स आणि बार ॲट लॉ, म्हणजे बॅरिस्टरची पदवी. खरं तर या पदव्या घेताना असं म्हणतात की या पदव्या घ्यायच्या असतील तर 8 वर्ष लागतात, 8 वर्ष या पदव्या पूर्ण करायच्या असतील तर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पदव्या अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केल्या. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की नेमकं आंबेडकरांनी यासाठी काय केलं. तर आंबेडकरांनी यासाठी काय केलं हे त्यांनीच सांगून ठेवलंय त्यांच्या आत्मकथेमध्ये की ते म्हणाले की या काळात मी दिवसाच्या 24 तासापैकी 21 तास अभ्यास केला आहे. विचार करा मित्रांनो, आजच्या तरुणांनी, आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी खरोखर आदर्श घ्यावा की हा माणूस एका ध्येयाने झपाटतो आणि 24 तासापैकी 21 तास अभ्यास करतो. पुढे आंबेडकरांनी असं म्हटलंय की माझी ही जी सवय आहे ती माझी 40 वर्षांनी तरी ही सवय कायम होती, कारण 40 वर्षांनी तरी आंबेडकरांनी 18 तास हा अभ्यास केला आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जसं तरुण वय असं असतं की वेगवेगळी वळणं लागतात. परदेशामध्ये काय प्रलोभनं कमी होती, परंतु या माणसाने चित्रपट असो, पर्यटन असो,
पैशांची उधळपट्टी असो, मौज मजा असो, ऐशाराम असो, या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आणि फक्त आपल्या अध्ययनावर, आपल्या अभ्यासावर त्यांनी भर दिला आणि म्हणून एवढं मोठं ते कार्य करू शकले, एवढ्या मोठ्या पदव्या ते मिळवू शकले. या माणसाने पोट मारलं, जेवणासाठी पैसे खर्च केले नाही, पण ग्रंथासाठी पैसे खर्च केले. हे या माणसाचं सगळ्यात मोठं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण हा जो महत्वाचा ग्रंथ आहे तो मला मिळतोय, तो मी खरेदी करील. आणि मित्रांनो, या परदेशामधील आपल्या शिक्षणामध्ये आंबेडकरांनी तब्बल 4 ते 5,000 ग्रंथ त्या ठिकाणी विकत घेतलेले आहेत आणि ते ग्रंथ आपल्या संग्रहामध्ये आणलेले आहेत. एवढी प्रचंड ग्रंथसंपत्ती, ग्रंथसंग्रह या माणसाने केलेला आहे. एक घटना अशी सांगितली जाते की आंबेडकर एका बोटीने पुढे आले आणि दुसऱ्या एका बोटीनं त्यांची पुस्तकं येत होती आणि काही कारणाने मनात ती सामान आणणारी बोट बुडाली आणि त्या बोटेमध्ये त्यांची पुस्तकं बुडाली. तर आंबेडकर 2 ते 3 दिवस सलग रडत होते की माझी पुस्तकं बुडाली, माझी पुस्तकं बुडाली. म्हणजे घरातील एखादा सदस्य गेल्यानंतर जी माणसाची अवस्था होते, जी शोकावस्था प्राप्त होते, ती आंबेडकरांना पुस्तके बुडाल्यामुळे प्राप्त झाली. इतक्या माणसाचं पुस्तकावर प्रेम होतं. हा माणूस ज्या ज्या शहरात जायचा, ज्या ज्या ठिकाणी जायचा, त्या ठिकाणी गेल्यानंतर ग्रंथालय असतील, ग्रंथ विभाग असतील, त्या ठिकाणी भेट द्यायचा. युवा राव यांनी असं एका ठिकाणी लिहिले बघा की मुंबईमध्ये ते आले आणि तिथल्या थॅकर्स या ग्रंथ विभागात ते आले, तर त्या ग्रंथ विभागाचे सगळे जे सहाय्यक असायचे, कर्मचारी असायचे, त्यांना कळलं की आंबेडकर मुंबईत आलेत, तर ते ग्रंथातील सर्व कर्मचारी आंबेडकरांना अपेक्षित असलेले किंवा त्यांना आवडणारे काही नवीन जी ताजी पुस्तकं असायची ती लगेच गोळा करायला लागायची आणि त्यांच्या थप्प्या लावून ठेवायची. म्हणजे आंबेडकरांनंतर त्यामुळे ते पुस्तकं घेतील आणि खरोखर आंबेडकरांनंतर यायचे, आराम खुर्चीत बसायचे, ती सगळी पुस्तकं बघायचे, 2-3 तास ती पुस्तकं चाळायचे आणि सांगायचे की हे पुस्तक मला हवे, हे पुस्तक मला नको. म्हणजे आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमाबद्दल इतकी महती वेगवेगळ्या ग्रंथालयात सुद्धा पसरलेली होती, आपल्या यावरून लक्षात येईल. हेच युवा राव त्यांनी एकदा आंबेडकरांना प्रश्न विचारला की म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही एवढी पुस्तकं खरेदी करता, एवढा ग्रंथसंग्रह तुमच्याकडे आहे, तुम्हाला ही पुस्तकं वाचायला वेळ मिळतो का? यावर आंबेडकरांनी दिलेलं उत्तर जे आहे ते मला वाटतंय आपण सर्वांनी लक्षात ठेवावं असं उत्तर आहे. एक आदर्श वाचन कसं असावं? आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं की सगळीच पुस्तकं सखोल वाचावी असं काही नाही. म्हणजे माझ्याकडची मी सगळी पुस्तकं सखोल किंवा पूर्णच वाचावी असं काही नाही. तर मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा त्या पुस्तकाचा ब्लर्ब बघतो. ब्लर्ब म्हणजे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हणा, मलपृष्ठावर म्हणा, जे काही त्या पुस्तकाबद्दल मत व्यक्त केलं असतं, पाठ राखण केली असती, ती मी अगोदर वाचतो. नंतर मी त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचतो. प्रस्तावना वाचल्यानंतर मी त्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघतो आणि अनुक्रमणिका बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की यातील कोणती प्रकरणं माझ्यासाठी उपयुक्त आहेत, कोणती प्रकरणं माझ्यासाठी उपयुक्त नाहीत आणि योग्य ती उपयुक्त अशीच प्रकरणं मी वाचतो. या पद्धतीने माझं पुस्तक वाचन असतं. मला वाटतं की आपणही वाचन कोणत्या पातळीवर करावं, कशा पद्धतीने करावं, याचा एक आदर्श या ठिकाणी आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि एक गोष्ट सांगताना खरोखर मला अतिशय अभिमान वाटतो की लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी घर बांधतात, टोलेजंग बंगले बांधतात, वाडे बांधतात आणि घर बांधणं हे प्रत्येकाच्या आयुष्याचं एक ड्रीम असतं, एक स्वप्न असतं. आंबेडकरांना सुद्धा घर बांधायचं होतं. पण मित्रांनो, आंबेडकरांनी घर कशासाठी बांधलं? तर जगातील पहिला महामानव की ज्या माणसाने पुस्तकासाठी घर बांधले, असा माणूस इतिहासात झाला नाही, भविष्यातही झाला नाही. या माणसाने आपल्या पुस्तकासाठी आपल्या घराची रचना कशी असावी इंग्लंडमध्ये त्यांनी पाहिलं होतं, अमेरिकेत त्यांनी पाहिलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरले होते, तिथली ग्रंथालय पाहिली होती आणि आपलं घर हे त्या ग्रंथालयासारखं असावं या दृष्टीने त्यांनी आपलं घर बांधलं. राजगृह हे मुंबईला त्यांचं पुस्तकांसाठीचं घर मी स्वतः पाहिलंय आणि खरोखर एक असा अभिमान वाटावा, एक प्रेरणा मिळावी अशी ती वास्तू आहे. यातूनही आपण खूप काही शिकण्यासारखे मित्रांनो, की या माणसाने स्वतःच्या सुखाचा, कुटुंबाच्या सुखाचा विचार न करता पुस्तकासाठी या माणसाने घर बांधलं आणि खरोखर ही एक ऐतिहासिक बाब आहे. आणखीन एक बाब त्यांचे जे खाजगी सचिव होते नानकचंद रत्तू यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेली बघा, एक आठवण त्यांनी सांगितलेली. नानकचंद रत्तू यांनी आठवण अशी सांगितलेली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे बुद्धा अँड हिज धम्मा. या पुस्तकाचं लेखन
आंबेडकर करत होते. रात्र झालेली होती आणि नानाचंद्र रत्तू एक खाजगी सचिव होते. रात्रीपर्यंत त्यांचं काम करायचे आणि आपल्या घरी निघून जायचे. आंबेडकर लिहित बसलेले होते. रात्र झालेली होती आणि मग रत्तू म्हणाले की बाबासाहेब मी जातो आता, आणि रत्तू निघून गेले. बाबासाहेब हे रात्रभर लेखन करीत बसले. त्यांना सकाळ कधी झाली कळलंच नाही. आणि ज्यावेळेस सकाळी रत्तू पुन्हा घरी आले आणि आंबेडकरांच्या खोलीमध्ये ते आले, आंबेडकरांना लक्षात आलं की त्यांची हालचाल त्यांनी पाहिली आणि आंबेडकर रत्तूला काय म्हणाले, अरे तू अजून गेला नाहीस का? म्हणजे आंबेडकरांची जी एकाग्रता होती ती कोणत्या तुडीची होती बघा, की संध्याकाळी परत गेलेला माणूस सकाळी परत येतो. इतकी तंद्री, इतकी तल्लीनता आंबेडकरांना या पुस्तकामध्ये होते, जे लेखनामध्ये होते. आणि म्हणून ते म्हणायचे की ज्यावेळेस मी लेखन करतो, ज्यावेळेस मी वाचन करतो, त्यावेळेस माझ्या शरीरातील सगळ्या शक्ती अशा एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा कधीच केलेली नाही. रात्रभर मी लिहित असतो, वाचत असतो, मला कंटाळा कधीच येत नाही. इतकं पुस्तक त्यांच्यासाठी श्वास होता असं आपण म्हणूयात. पुस्तक आंबेडकरांचा श्वास होता. इतकं ते पुस्तकांना जपत होते, पुस्तकांमध्ये रमत होते. थकवा कधीच या माणसाला जाणवला नाही. या माणसाचं एक विधान जर आपण ऐकलं तर मला वाटतं हे विधान सुद्धा अक्षरशः कुरून ठेवा, आपल्या अंतःकरणावर कुरून ठेवा असं विधान आहे. हा माणूस असं म्हणतो बघा, हा महामानव असं म्हणतो, आंबेडकरांनी अनेक पुस्तकं लिहिली, अनेक पुस्तकांची छापून आली. पुस्तकं छापून येताना त्यांना जो आनंद व्हायचा, त्यांचं पुस्तक जेव्हा प्रकाशित व्हायचं तेव्हा तो त्यांना जो आनंद व्हायचा, त्याविषयी त्यांनी असं म्हटलंय की मला 4 मुलं झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा आनंद मला माझं पुस्तक प्रकाशित झाल्यावर होतो, मला पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर होतो. म्हणजे मुलांपेक्षा संतती प्राप्तीचा आनंद या माणसाला पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर होतो. हे या माणसाचं पुस्तकावरील जे प्रेम आहे त्या ठिकाणी अधोरेखित करतं. आज आपण बघतो की वेगवेगळे लेखक, वेगवेगळे कवी हे मानधन घेतात. त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशित झालं, बेस्ट सेलर पुस्तक मिळालं, मानधन घेतात आणि या मानधनातून आपला चरित्राचा चालवतात. आंबेडकरांची सगळी पुस्तकं ही बेस्ट सेलर होती. अनेक आवृत्त्या त्या पुस्तकांच्या निघाल्या. या पुस्तकांच्या माध्यमातून आंबेडकरांना खूप मोठं मानधन मिळालं, खूप मोठा पैसा मिळाला, खूप मोठी रॉयल्टी मिळाली. पण मित्रांनो, याबद्दल आपल्याला माहित नसतं की या माणसाने कधीही आपल्या रॉयल्टीचा पैसा रोख घेतलेला नाही. या माणसाने कधीही पैसे रोख घेतलेले नाहीत, रक्कम कधी नगदी घेतलेली नाही. या माणसाने नेहमी जी रॉयल्टी मागितली त्यांनी अशी मागणी केली की मला पैसे देऊ नका, मला रक्कम देऊ नका, मला तुमच्याकडची नवी चांगली दर्जेदार पुस्तकं द्या. म्हणजे या माणसाने आपल्याला जी मिळालेली मानधन आहे, रॉयल्टी आहे, ही रोख पैशामध्ये घेतली नाही, तर पुस्तकच तुम्ही मला परत द्या, त्या पैशाची पुस्तकं द्या, या माध्यमातून मला पुस्तकं मिळतील, माझा ग्रंथसंग्रह वाढेल. तर हे सुद्धा बाब इथे आपण लक्षात ठेवली पाहिजे. आंबेडकरांचं एक सगळ्यात महान काम म्हणजे सगळ्यात ग्रेटेस्ट वर्क जर कोणतं असेल, म्हणजे अस्पृश्य बांधवांसाठी त्यांनी केलेलं काम असो, वेगवेगळ्या कसोट्यावर वेगवेगळ्या स्तरावरून त्यांनी काम केलेलं असो, त्याला तर सॅल्यूट आहे, त्याला तर सलाम आहेच. परंतु व्यक्तिशः मला त्यांचं सगळ्यात ग्रेटेस्ट काम असं वाटतं ते म्हणजे त्यांनी भारतीय राज्यघटनेचं जे लिहिण्याचं काम केलं, भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार होण्याचं काम त्यांनी जे केलं, होण्याचा मान त्यांनी जो मिळवला आणि त्यांनी त्यासाठी ज्यांनी जी मेहनत घेतली ती मला अतिशय महान वाटते. चांगदेव भवानराव खैरमाडे हे त्यांचे चरित्रकार आहेत. अनेक खंडमय त्यांनी त्यांचं आंबेडकरांचं विस्तृत असं चरित्र लिहिलंय. त्यांनी असं लिहिलंय बघा की या माणसाने संविधान लिहिताना किती कष्ट घेतले असावेत. आपल्याला कल्पना नसेल मित्रांनो. आपल्याला माहित असेल की मसुदा समितीमध्ये फक्त 7 सदस्य होते. या 7 सदस्यापैकी म्हणजे त्या समितीमध्ये जे टी कृष्णमाचारी हे जे सदस्य होते त्यांनीच असं म्हटलंय की या 7 सदस्यांपैकी मसुदा समिती म्हणजे काय तर पूर्ण जे काही राज्यघटना लिहिण्याचं काम, त्याची भाषा लिहिण्याचं काम, त्याची मांडणी करण्याचं काम हे सगळं मसुदा समितीकडे होतं. ते असं म्हणतात की या 7 सदस्यांपैकी काही सदस्य, एक सदस्य पदावर असताना मरण पावला, ती जागा रिकामी राहिली. एका सदस्याने राजीनामा दिला, तो बराच काळ त्यामध्ये गेला. 1-2 सदस्य हे राजकारणामध्ये व्यस्त होते, त्यातील एक सदस्य अमेरिकेला निघून गेले, ते बरेच दिवस आले नाही. आणि 1-2 सदस्य दिल्लीपासून दूर होते, त्यांना काही वेळ देणं व्हायचं नाही.
आणि म्हणून झालं काय, पूर्ण संविधान लिहिण्याची जबाबदारी, मसुदा समितीचा खरडा लिहिण्याची जबाबदारी आंबेडकरांवर आली. आणि या माणसाने ते काम कसं केलं तर चांगदेव खैरमोडे यांनी आपल्या चरित्रात लिहिलंय की या माणसाने रात्री 2-3 वाजेपर्यंत सलग हे संविधानाचे खरडे लिहिण्याचं काम केलं आहे. अनेक संदर्भ ग्रंथ या माणसाने तपासले. रात्री पर्यंत या माणसाने संदर्भ तपासून भारतीय संविधानाचे केले आणि मनामध्ये एकच होतं की मी माझ्या भारताचं भविष्य लिहितोय. हे भारताचं भविष्य लिहिताना मी कोणत्या जबाबदारीने ते लिहिलं पाहिजे. आणि म्हणून कधी कधी एखादं कलम त्यांना वाटलं तर तो खरडा ते पुन्हा दुरुस्त करायचे, आलटून पालटून पुनर्लेखन करायचे. हे काम करत असताना या माणसाने अक्षरशः 2-3 वाजेपर्यंत संदर्भ ग्रंथ तपासून हे काम केले. आणि त्या दरम्यान त्यांना गुडघ्याचा आजार होता. या माणसाने अक्षरशः लंगडत लंगडत जाऊन हे पुस्तकं पाहिली, पुस्तकं तपासली, संदर्भ तपासले आणि भारताचं संविधान लिहिलं. म्हणजे खऱ्या अर्थाने या माणसाने लंगडत लंगडत हे काम केलं, पण भक्कम पाया असलेलं भारतीय संविधान आपल्याला दिलं. आणि खरोखर ही इतकी मेहनत कोण घेतो? ही इतकी मेहनत आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिण्यासाठी केलेली आहे. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आंबेडकरांची जी दृष्टी होती ती क्षीण झाली. त्यांना थोडं कमी दिसायला लागलं. चष्मा वेळोवेळी बदलायला लागला आणि या माणसाला दुःख झालं. जनरली आपण पाहिलं तर माणसांना वेगवेगळ्या कारणासाठी दुःख होतं. एखाद्याचे डोळे जर आधू झाले, दृष्टी क्षीण झाली तर तो वेगळ्या कारणाने दुःखी होईल. पण आंबेडकरांनी असं लिहून ठेवलं, माझे जरी डोळे गेले तरी जीवनच माझ्या जगण्याच्या लायकीचे राहणार नाही, कारण मग मला वाचता येणार नाही आणि लिहिता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, माझे संकल्पित ग्रंथ मला पूर्ण करता येणार नाहीत. म्हणजे या महामानवाला दुःख होतं की माझे डोळे, माझ्या डोळ्यांची दृष्टी, माझ्या डोळ्यांची नजर जी कमी होत आहे, ह्याचं दुःख कशासाठी? तर मला चांगल्या रीतीने पुस्तकं लिहिता येणार नाहीत, चांगल्या रीतीने पुस्तकं वाचता येणार नाहीत. यासाठी या माणसाला शोक वाटत होता, यासाठी या माणसाला दुःख वाटत होतं. मित्रांनो, इतकं प्रेम या माणसाने ग्रंथावर केलं, इतकं प्रेम या माणसाने पुस्तकावर केलं. आणि एक गोष्ट सांगताना मला आणखीन अभिमान वाटतो की विद्यार्थी दशेमध्ये आंबेडकरांना इथल्या प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेने वर्गामध्ये प्रवेश नाकारला. वर्गाच्या बाहेर राहून या महामानवाने शिक्षण घेतलं. परंतु आपल्या सर्वांना माहीत असेल की साताऱ्याच्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. ती नोंद आहे. आणि आज महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला सांगितलंय. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला या शिक्षण व्यवस्थेने वर्गाबाहेर बसवलं, त्याच विद्यार्थ्याने आपला प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला आपल्याला सर्वांना भाग पाडले. ही खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांचं शिक्षण झालं. तिथल्या विद्यापीठाने एक 3-4 वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी टॉप 100 स्टुडंट्स, म्हणजे आमच्या विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट असे 100 विद्यार्थी यांची निवड करण्यासाठी लोकांना आवाहन केलं, माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं, इतरांना आवाहन केलं. आणि मला सांगायला गर्व वाटतो की या 100 विद्यार्थ्यामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान पहिलं राहिलं. अनेक शास्त्रज्ञ, अनेक राजकारणी, अनेक लोकांना त्यांनी पिछाडलं आणि हा माणूस नंबर 1ला त्या ठिकाणी राहिला. या कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांच्या नावाने त्यांनी एक अध्यासन सुरू केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, अभ्यासासाठी. तिथे त्यांचं एक शिल्प उभारण्यात आलं, एक पेंटिंग लावण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांचं साहित्य सुद्धा वाचण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणतो, आणि वर्ल्ड नॉलेज डे म्हणून ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत, असे खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थाने या माणसाने आयुष्यभर ज्ञानासाठी, पुस्तकासाठी झिजण्याचं काम केलं. या माणसाने ज्या पदव्या घेतल्या मित्रांनो, त्या पदव्या आपण जर नुसत्या वाचल्या तरी या माणसाचं मोठेपण, या माणसाचा महानता आपल्या लक्षात येईल. कोलंबिया विद्यापीठातून आंबेडकरांनी MA ही पदवी त्या ठिकाणी ग्रहण केली. BA पर्यंत शिक्षण त्यांचं मुंबईमध्येच झालं होतं, परंतु कोलंबियाला गेल्यानंतर त्यांनी MA ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त केली. PhD त्याच विद्यापीठातून त्यांनी केली. LLD ही सुद्धा पदवी त्यांनी त्याच विद्यापीठातून पूर्ण केली.
लंडन विद्यापीठामधून या महामानवाने डॉक्टर ऑफ सायन्स DSc ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त केली. तसेच बॅर ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ही पदवी सुद्धा त्यांनी लंडन या विद्यापीठामधून त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि उस्मानिया विद्यापीठाने त्यांना मानद म्हणून डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी त्यांना बहाल केली. या सगळ्या पदव्या जर तुम्ही पाहिल्या तर या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यापीठामधून यशस्वीरित्या अभ्यासक्रम किंवा अध्ययन करून मिळवलेल्या पदवी आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ज्यावेळी आंबेडकरांनी आपलं संशोधन, आपले प्रबंध त्या ठिकाणी मांडले, त्यावेळी ते प्रबंध वाचून तिथले प्राध्यापक प्रभावित झाले. एवढंच नव्हे तर तिथल्या नामांकित लेखकांनी प्रस्तावना आंबेडकरांच्या प्रबंधाला, आंबेडकरांच्या ग्रंथांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. अनेक वेळा त्यांचं अभिनंदन या पुस्तकामुळे झालेलं आहे. त्यांची काही पुस्तकं, अनेक पुस्तकं आंबेडकरांनी लिहिली. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लिहिली. मग ती धर्मावरची असो, राजकारणावरची असो, सामाजिक विचारसरणीवरची असो, धर्माची चिकित्सा करणारी असो, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यातली काही पुस्तकांचा उल्लेख या ठिकाणी मी करतो की त्यांची पुस्तकं सुद्धा कशी आहेत बघा. म्हणजे या माणसाने सगळं जे लेखन केलंय, जे वाचन केलं, वाचन तर केलंच, पण लेखन सुद्धा ललितासाठी किंवा मनोरंजनासाठी केलं नाही, तर माझा समाज उभा राहावा, हा भारत उभा राहावा यासाठी केला आहे. कास्ट इन इंडिया नावाचं पुस्तक असेल, रिडल्स इन हिंदुइझम या नावाचं पुस्तक असेल, किंवा एक महत्त्वाचं पुस्तक त्याचा मी उल्लेख या ठिकाणी करील, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. हे महत्त्वाचं पुस्तक यासाठी वाटतं मला की मित्रांनो, हे पुस्तक त्यांनी तिकडं लिहिलं, परदेशामध्ये असताना लिहिलं. आणि जेव्हा इंग्लंडमधली मंडळी भारतातील चलन सुधारणाचा अभ्यास करायला आली, त्या कमिटीमधले जे सदस्य होते, तिथं आंबेडकर तिथे बोलायला गेले होते. त्या समितीच्या सदस्यांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये हा ग्रंथ होता. म्हणजे परदेशातून आलेल्या प्राध्यापकांच्या, परदेशातून आलेल्या सदस्यांच्या, अर्थतज्ञांच्या हातामध्ये आंबेडकरांनी कुमार वयात, तरुण वयात लिहिलेला जो ग्रंथ होता, विद्यार्थी म्हणून, तो ग्रंथ संदर्भ म्हणून या माणसाने स्वतःसोबत आणला होता. इतकं जबरदस्त लेखन, प्रभावी मांडणी त्यामध्ये त्यांनी केली होती. आणखीन एक पुस्तक माझी तुम्हाला विनंती असेल की आंबेडकरांचं हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावं. 1935 लाहोरला जातपात तोडक मंडळाच्या वतीने जे भाषण आयोजन करण्यात आलं होतं, त्याचे अध्यक्ष आंबेडकर होते. आणि ते भाषण त्यांनी लिहिलं. अतिशय अभ्यासपूर्ण ती चिकित्सा त्यांनी त्यामध्ये मांडलेली आहे. हिंदू धर्माची चिकित्सा त्यामध्ये केलेली आहे. हिंदू धर्मातील धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्था यावर अतिशय प्रभावी, अतिशय परखड आणि विवेकवादी, बुद्धिवादी मांडणी या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणून माझी विनंती असेल की आंबेडकरांचं हे पुस्तक तरी तुम्ही किमान वाचलं पाहिजे. ते पुस्तकाचं नाव आहे, म्हणजे ते भाषण दुर्दैवाने त्या ठिकाणी झालं नाही, परंतु ते पुस्तक रूपाने नंतर त्यांनी प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अनहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे उच्चाटन, जाती व्यवस्थेचे विध्वंसन. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला, भारताला, म्हणजे अजूनही जाती व्यवस्था इतकी तीव्र दिसत असताना मार्गदर्शक ठरणारं, विचार करायला लावणारं असं हे पुस्तक आहे, अनहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे विध्वंसन. हे पुस्तक आपण जरूर वाचावं. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक त्यांचं बरंचसं गाजलं. यामुळे त्यांनी पाकिस्तान संदर्भामध्ये, पाकिस्तान देश निर्मितीच्या संदर्भामध्ये आपले मूलभूत विचार मांडले. आणि खरोखर या ग्रंथाने सुद्धा त्या काळामध्ये एक मोठं वादळ त्या ठिकाणी निर्माण केलं. विचारवंतांना, राजकीय नेत्यांना विचार करायला भाग पाडणारे पुस्तक होतं थॉट्स ऑन पाकिस्तान. हु वेअर शूद्राज, शूद्र मूळचे कोण होते, शूद्र पूर्वीचे कोण होते, हे सुद्धा अत्यंत मूलगामी अभ्यास मांडणारं पुस्तक त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणखीन एक पुस्तक या माणसाने लिहिलं की ज्यामुळं गौतम बुद्धांचं तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत, विवेकवादी, विज्ञानवादी दृष्टीने त्यांनी मांडलं. ते पुस्तक म्हणजे द बुद्धा अँड हिज धम्मा. हे सुद्धा पुस्तक अतिशय वाचनीय आहे. हेही पुस्तक आपण जरूर वाचावं. पुढच्या एका पुस्तकाचा मी उल्लेख करील, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आपल्या सर्वांना माहीत असेल की याच पुस्तकाच्या आधारावर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारतामध्ये स्थापन झाली 1935 ला, त्याची मूलभूत संकल्पना किंवा त्याची जी मूलभूत मांडणी होती ती अशा प्रकारची बँक देशाला असावी, ती मांडणी या पुस्तकामध्ये आंबेडकरांनी केली होती. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये. बुद्ध अँड कार्ल मार्क्स हे सुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे सुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि त्यांचं जे एकंदर लेखन जर आपल्याला उपलब्ध करायचं असेल, जर आपल्याला मिळवायचं असेल, आणि तेही माफक किमतीमध्ये, माफक दरामध्ये आपल्याला मिळवायचं असेल आणि एकाच ठिकाणी मिळवायचं असेल, तर मी तुम्हाला शिफारस करेल की महाराष्ट्र शासनानं
आंबेडकरांचे जे पूर्ण लेखन आहे, पूर्ण भाषण आहेत, याचे एकंदर 22 खंड प्रकाशित केले आहेत. त्यातले काही खंड मराठीमध्ये आहेत, काही खंड इंग्रजीमध्ये आहेत. परंतु आंबेडकरांनी आयुष्यभर जे संचित त्यांचं साचलेलं आहे, त्या पुस्तकांचं एकंदर त्यांचं लेखन आणि भाषण हे सर्व संकलन या 22 खंडामध्ये केलं आहे. तेव्हा निश्चितपणे हे सुद्धा खंड आपण त्या ठिकाणी मिळवावेत आणि आंबेडकरांनी नेमकं काय काय या समाजाला दिशा देण्यासाठी लिहिलंय, आपल्यासमोर दिशादर्शक अशी मांडणी केली आहे, हे आपण सर्वांनी बघावं. मित्रांनो, एकंदर मी तुम्हाला पुस्तके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगाने आज फक्त हाच मुद्दा घेऊन तुमच्यासमोर मांडणी केली आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो जसं आंबेडकरांचं एकंदर चरित्र वेगवेगळ्या अंगाने खूप व्यापक आहे, खूप मोठ्या गोष्टी आहेत. परंतु प्रामुख्याने मला आज या विषयावर बोलावंसं असं वाटलं. निश्चितपणानं आपण या माणसाकडून, या महामानवाकडून एक आदर्श घ्यावा. कारण हा महामानव असा म्हणला होता की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्यातल्या 1 रुपयाचं तुम्ही धान्य घ्या आणि 2 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. धान्य तुम्हाला जगविल आणि पुस्तक तुम्हाला कशासाठी जगायचं हे शिकविल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी या महामानवाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. कारण आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे मित्रांनो की ज्या माणसांना म्हणजे असं कोणतरी म्हटलंय की एखाद्या महान व्यक्तिमत्वाची तुमची भेट झाली तर त्या महान व्यक्तिमत्वाला एकच प्रश्न विचारा की तुम्ही नेमकी कोणती पुस्तकं वाचली म्हणून तुम्ही एवढे महान झालात. आणि म्हणून चांगली पुस्तकं वाचणं, या पुस्तकांमध्ये मन रमवणं, पुस्तकावर चिंतन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगली पुस्तकं वाचा. या लॉकडाऊनच्या काळात मला माहित आहे की आपण सर्वांनी याचं सोनं केलं आहे. ही संचारबंदी आपल्यासाठी वाचन संधी होती. अजून 14 दिवस आपल्याकडे आहेत. मागच्या 14 दिवसात आपण भरभरून वाचन केलं आहे. अनेकांचं मी बघतो व्हॉट्सअपवर, फेसबुकवर अनेक लोक वाचत आहेत, चांगले ग्रंथ वाचत आहेत, त्यावर चर्चा होते आहे. पुढच्याही 14 दिवसात आपल्याला भरपूर वेळ आहे. आजही या महामानवाच्या जयंतीनिमित्ताने आपण आजच, जर काही जणांनी अजूनही यामध्ये सुरुवात केली नसेल तर आजच आपण संकल्प करूयात आणि या 14 दिवसामध्ये नव्हे तर आयुष्यभर पुस्तकांशी कसा आपण संबंध ठेवावा, पुस्तकांशी नातं कसं जोडावं आणि पुस्तकांशी नातं जोडल्यावर कशा प्रकारे मस्तक घडतं. हे मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि कुणासमोर नतमस्तक होत नाही. तो स्वाभिमान आपल्याला आंबेडकरांनी दिलाय. निश्चितपणे हा स्वाभिमान आंबेडकरांनी पुस्तकातून मिळवला आहे. आणि त्यामुळं असं सशक्त मस्तक जे स्वाभिमानाने पुढे येईल, हे मस्तक घडवण्यासाठी आणि या महामानवाला खरी आदरांजली देण्यासाठी आपण सर्वांनी वाचतं व्हावं, आपण सर्वांनी लिहितं व्हावं, एवढी सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पुस्तकांना श्वास मानणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वाला मी नम्रपणे नतमस्तक होतो आणि थांबतो. सप्रेम. जय भीम.